हॅलो गाईज, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजचा जो व्हिडिओ असणार मित्रांनो, शिक्षक लोकांसाठी कटांतर शिक्षक भरती निघालेली आहे. ही जी भरती असणार मित्रांनो, जिल्हा परिषद गडचिरोली कटांतर शिक्षक भरतीची जाहिरात आलेली मित्रांनो. ही जी जाहिरात आलेली मित्र 13/8/2024 ला जाहिरात आलेली. तर जे शिक्षकाची पदवी जी असणार आहे, प्राथमिक शिक्षण आणि पदवीधर प्राथमिक शिक्षण अशी ही भरती असणार मित्रांनो. इथे जे टोटल या दोघी मिळून पदांची जी भरती निघालेली आहे, तर प्राथमिक शिक्षक आणि पदवीधर शिक्षकासाठी 539 पदांसाठी तर भरती निघलेली आहे मित्रांनो. ओके, या व्हिडिओमध्ये तुम्हाला इथे शिक्षण जे लागणार आहे बीएड आणि डीएड ज्यांचं झालेलं असेल ते इथं अप्लाय करू शकता मित्रांनो. कटांतरी पद्धतीने असणार इथं. तिथे तुम्हाला अप्लाय करण्यासाठी मित्रांनो ऑफलाईन पद्धतीने अप्लाय करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. त्याचे फॉर्म जो मी तुम्हाला शेवटी दाखवणार आहे कशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि कोणत्या ऍड्रेसवर तो पाठवायचा आहे, ते पण मी तुम्हाला ऍड्रेस पण आणि तो फॉर्म पण दाखवणार आहे कशा पद्धतीने भरवायचा आणि कशाच्या ऍड्रेसवर आपल्याला पाठवायचा आहे मित्रांनो, कोणत्या ऍड्रेसवर तो पाठवायचा आहे. ओके, त्यासाठी आपल्याला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघावा लागेल आणि चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. चला आता सुरू करूया व्हिडिओला मित्रांनो. तर जसं की बघू शकता तुम्ही मित्रांनो, तुझ्यासमोर पीडीएफ फाईल ओपन केलेली आहे. पीडीएफ फाईल तुम्हाला क्लिअर दिसत असेल. ओके, थोडी झूम केलेली आहे मी, कारण मी तुम्हाला क्लिअर दिसलं पाहिजे म्हणून. जिल्हा परिषद गडचिरोलीसाठी इथं भरती असणारे कटांतर शिक्षक भरती जाहिरात असणार मित्रांनो. इथं जाहिरात क्रमांक 1 असणार इथे. ओके, जाहिरात दिनांक जो असणार 13/8/2024, जसं की तुम्हाला मी सांगितलं होतं. इथं जे मित्रांनो लिहिलेलं आहे, शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांचे पत्र दिनांक 15 जुलै 2024 चे अनुषंगाने शासन पत्रानुसार पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपामध्ये कटांतरी पद्धतीने नियुक्ती देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबतची सूचना माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिनांक 19 जुलै 2024 चे पत्रान्वये दिलेल्या आहेत. सदर शासन पत्रातील निर्देशाने अनुषंगाने विविध टप्प्यानुसार केलेल्या कार्यवाही अंती प्राप्त आवेदन पत्राचे त्यानंतर आधारे नियुक्तींची कार्यवाही करण्याचे अधीन राहून उर्वरित शिल्लक रिक्त पदांची करिता शासन पत्रातील टप्पा क्रमांक 3 नुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, प्रवर्ग व अन्य कोणत्याही प्रवर्गाची शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे उमेदवारांकडून पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त पदांवर अगदी तात्पुरत्या स्वरूपात कटांतरी तत्वावर नियुक्त देण्यास खालील अटी शर्तीच्या अधीन राहून याद्वारे आवेदन पत्र मागवण्यात येत आहे. सदर नियुक्ती करण्याकरिता आवश्यक शैक्षणिक व व्यवस्थापिक अर्हता, अटी व शर्ती तसेच इतर आवश्यक दस्तावेजी संबंधी तपशील खालीलप्रमाणे आहे. आपण आता खालीलप्रमाणे काय असणार ते शैक्षणिक अर्हता वगैरे बघून घेऊया. तर किमान शैक्षणिक व्यावसायिक अर्हता आपण बघून घेऊया. तर इथं जे मध्ये लिहिलेलं आहे त्यांनी इत्यादी 1ली ते 5वी करिता HSC डीएड, त्यानंतर DIED, त्यानंतर DTDED, त्यानंतर TCH आणि TET, त्याच्यानंतर CTET पेपर एक उत्तीर्ण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 TAIT उत्तीर्ण आपण पाहिजे इथं. त्यानंतरला इथे प्राथमिक शिक्षणासाठी असणार आहे. त्यानंतर पदवीधरासाठी मध्ये 6वी ते 8वी करिता पदवी डीएड, त्यानंतर DID डीएड, त्याच्यानंतर ते DTED, त्याच्यानंतर CTH, त्यानंतर ऑर मध्ये लिहिलेलं बीएड, त्यानंतर BA, त्याच्यानंतर इथे लिहिलं BSc बीएड, त्याच्यानंतर इथे लिहिलं आपल्याला TET, त्याच्यानंतर इथे CTET पेपर उत्तीर्ण 2 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 TAIT उत्तीर्ण पाहिजे, अशा पद्धतीने त्यांनी लिहिलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर टीपीत लिहिलेलं आहे त्यांनी की शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी TAIT उत्तीर्ण उमेदवारांना पुरेशा प्रमाणपत्र उपलब्ध न झाल्यास अटी तिथील करण्याचा विचार करण्यात येतील. ज्यांची परीक्षा उत्तीर्ण नाहीये त्यांना अटीनुसार इथं घ्यायचंय का नाही घ्यायचंय त्याचा विचार ते करणार आहे. याच्यानंतर ते असं त्यांनी लिहिलेलं आहे. पण तुम्हाला अर्ज पाठवायचा असेल ते पाठवू शकता. आपल्याला ऑनलाईन अर्ज पाठवायचा आहे फक्त. ओके, डॉक्युमेंट वगैरे तुम्हाला पुढे जाऊन सांगतो सगळं. 2 टप्पा क्रमांक 1 सेवानिवृत्ती शिक्षकांची कटांतरी उमेदवाराला नियुक्ती व टप्पा क्रमांक 2 सन 2022 मधील अर्हताधारक
उमेदवारांची कटांतरी पदावर नियुक्ती, नंतर पेसा क्षेत्रातील शिल्लक रिक्त पदांची स्थिती. त्यानंतर अ मध्ये लिहिलेले प्राथमिक शिक्षक मराठी माध्यम 1ली ते 5वी करता 419 पदांची भरती आहे. त्यानंतर इथं आ मध्ये जे असणारे पदवीधर प्राथमिक शिक्षक 6वी ते 8वी करिता 120 पदांची भरती असणारे विषयाहीन रिक्त पदांचा विचार करून नियुक्ती केली जाईल. म्हणजे ते विषय बघतील त्या विषयावर तुम्हाला इथं नियुक्ती भेटणार आहे. इथे दोन्ही मिळून 539 पदांची भरती मित्रांनो. तर वरील नमूद रिक्त पदांची संख्या कमी अधिक होऊ शकते, कमी पण होऊ शकते आणि वाढू पण शकते असं त्यांचं म्हणायचं आहे. आता आपण वयोमर्यादा बघून घेऊया इथं. तर जाहिरातीमध्ये नमूद पदाकरिता जाहिरात प्रसिद्धांचे दिनांकास उमेदवारांचे किमान वय 18 पेक्षा कमी नसावे, म्हणजे आपल्याला 18 वर्ष पाहिजे मिनिमम. त्यानंतर आपल्याला 40 वर्षापर्यंत 40 वर्षापेक्षा जास्त नसावे, म्हणजे 18 ते 40 मध्ये आपण असाल तर आपण अप्लाय करू शकतो. आणि मागासवर्गीयांसाठी दिव्यांग उमेदवारांसाठी इथं त्या बाबतीच्या उमेदवार कमाल 45 वर्षापर्यंत आपण इथं अप्लाय करू शकतो, म्हणजे 5 वर्षाची सूट असणार तुम्हाला मागासवर्गीय आणि दिव्यांग उमेदवारांसाठी. त्यानंतर मित्रांनो मानधन जे असणार आपल्याला इथं मानधन दिलेले आहे, म्हणजे आपली सॅलरी. शासन पत्र दिनांक 7/7/2023 अनुसार दरमहा 20,000 रुपये एवढे मानधन आपल्याला अनुश्रेय राहील. आपल्याला 20,000 रुपये प्रति महिना आपल्याला राहणार आहे इथं. ओके, तर अर्ज कसा करावा आता इम्पॉर्टंट आपल्याला इथून. त्याच्यानंतर मित्रांनो इथे लिहिलेलं आहे अर्ज कसा करावा. अर्ज कसा करावासाठी इथे उमेदवारांच्या सोबत दिलेल्या नमुन्यामध्ये अर्ज करायचा आहे. अलीकडे काढलेला व स्वतःचा स्वारी म्हणजे सायग्नेचर आणि फोटो लावावा. त्याच्यानंतर इथं लिहिले उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक त्या सर्व शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेचा प्रमाणपत्रांचा समाविष्ट दिसतील अशा स्वसाक्षी करता प्रती जोडाव्यात. म्हणजे आपल्याला इथं आपल्याला सिग्नेचर करायची, फोटो लावायचा, त्याच्यानंतर आपल्याला सगळे डॉक्युमेंटची आपल्याला झेरॉक्स वगैरे लावून त्या फॉर्म भरून घ्यायचा आधी, म्हणजे झेरॉक्स त्याच्या मागे लावून आपल्याला पोस्टामध्ये पाठवायचं आहे. ओके, तर कुठे पाठवायचं ते पण तुम्हाला सांगतो. डॉक्युमेंट बघून घ्या आता काय काय असणार. एक नंबर लिहिलं एसएससी आणि एचएससी गुणपत्र व प्रमाणपत्र, म्हणजे 10वी 12वीचे मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट. त्याच्यानंतर इथं लिहिले 2 नंबरला पदवी उत्तीर्ण गुणपत्रक व प्रमाणपत्र, म्हणजे ग्रॅज्युएशनचे आपल्याला मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट जे असतं ते आपल्याला पाहिजे. त्यानंतर इथं डीएड बीएड आपलं जे पण झालेलं असेल त्याचे गुणपत्रक प्रमाणपत्र आपल्याला द्यायचे. त्यानंतर टीईटी आणि सीटीईटीचे पेपर द्यायचे. पेपर जे झालेले असेल ते उत्तीर्ण आपण क्वालिफाय झालेले असाल तर शिक्षक अभियोग्यता बुद्धिमान चाचणीचा आपला 2022चा TAIT उत्तीर्ण प्रमाणपत्र द्यायचं आहे. त्यानंतर इथे टीएटी व त्याच्यानंतर सीटीईटी पेपर जो असणार 2 उत्तीर्ण आपण क्वालिफाईड झालेले पाहिजे. तर आपल्या शिक्षक अभियोग्यता बुद्धिमान चाचणी आपल्या 2022 मध्ये TAIT उत्तीर्ण प्रमाणपत्र पाहिजे. इथे 1 नंबरचं इथे 2 नंबरचं असणार आहे. ओके, त्यानंतर इथं डॉक्युमेंट झाले. शाळा सोडण्याचा दाखला, त्यानंतर स्थानीय अनुसूचित जमातीचा उमेदवार असल्यास पेसा क्षेत्रातील रहिवासी प्रमाणपत्र जोडण्यात यावे. म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये आपण येत असाल तर ते सर्टिफिकेट द्यायचे, आणि पेसा क्षेत्रामध्ये येत असाल ते सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे. कास्ट सर्टिफिकेट आपण ते म्हणतो. पेसा सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट आपल्याला पाहिजे इथं अशा पद्धतीने सांगता येते. निवड कार्यपद्धती जाहिरातीद्वारे प्राप्त होणारे अर्जानुसार अभियोग्यता व बुद्धिमान चाचणी म्हणजे TAIT मधील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल व या गुणवत्ता यादीतील रिक्त जागांच्या प्रमाणात उमेदवारांची निवड यादी तयार करण्यात येईल. इथे इम्पॉर्टंट पॉईंट काय तुमचा TAIT ची परीक्षा झाली होती तुमची, त्याच्या इथं गुणवत्ता यादीत जेवढे मार्क मिळाले असेल त्या यादीवर आपला कट ऑफ लागणार आहे. म्हणजे आपल्या मेरिट लिस्ट आपण समजू शकता त्याप्रमाणे ज्याला सगळ्यात जास्त मार्क असतील त्याच्याप्रमाणे इथं निवडल्या येणार आहे. ओके, त्याच्यानंतर अर्ज स्वीकारण्यासाठी इथे मित्रांनो लिहिलेलं आहे नोंदणीकृत रजिस्ट्रेशन पोस्टाने अर्ज पाठवायचे मी सांगितलं होतं. त्याच्यानंतर इथे लिहिले खाली लगोट्यावर लिहायचं आपल्याला कटांतरी शिक्षक या पदासाठी अर्ज. लगोट्यावर म्हणजे ते पोस्टाची जे पहिलं पेज असतं ना आपण ते पाऊच असतं त्या पाऊचवर लिहायचंय. लगोट्यावर लिहायचं आपल्याला कटांतरी शिक्षक पदासाठी अर्ज. ठळक अक्षरात लिहिणे आवश्यक आहे. ठळक म्हणजे मोठ्या अक्षरात लिहायचे चांगल्या प्रकारे. पोस्टाने पाठवलेले अर्ज शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद गडचिरोली या नावाने आपल्याला दिनांक 27/8/2024 रोजी सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत तत्पूर्वी मिळतील अशा बेताने आपल्याला पाठवायची. म्हणजे इथे त्यांनी लिहिलेले आपल्या पोस्टाने पाठवायचे. इथं
ऍड्रेस तुम्हाला इथे दिलेला आहे, बघू शकता. शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद गडचिरोली या नावाने आपल्याला पाठवायचं. त्याचा पिनकोड टाकायचा, एवढंच आपल्याला टाकायचंय. खाली ऍड्रेस असला तर पूर्ण ऍड्रेस तुम्हाला दाखवतो. त्या ऍड्रेस आपल्याला 27/8/2024 पर्यंत अर्ज पाठवून टाकायचा आहे. म्हणजे स्पीड पोस्टने पाठवून टाका, म्हणजे अर्ज लवकर लवकर चालला जाईल. ओके, तुम्ही कुठून महाराष्ट्रातून कुठून पण अप्लाय करू शकता, काही इथं टेन्शन नाही. त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाची विचार करता येणार नाही. त्यानंतरचे जे अर्ज प्राप्त होतील 27/8/2024 नंतरचे, त्या अर्जाची कोणतेही विचार केला जाणार नाही, त्यांना घेतले जाणार नाही. तसेच पोस्टाने विलंबनाचे कार्यालय जबाबदार राहणार नाही. पोस्टाने जर कधी लेट कधी अर्ज आले असेल तर ते जबाबदारी तुमची राहील, आमची यांची जबाबदारी राहणार नाही. ओके, 27 तारखेच्या पहिले कसं पण आपल्याला पोचवायच्या पोस्टाने. याशिवाय उमेदवाराचे स्वतः पूर्ण भरलेला अर्ज शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद गडचिरोली दुसरा माळा यांचे कार्यालयात दिनांक 27/8/2024 पर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 6:15 स्वीकारण्यात येतील. ओके, परत त्यांनी लिहिलेले दुसऱ्या माळ्यावर असणार आहे. तुम्हाला पिनकोड फक्त जाणून घ्यायचा त्याचा. खालील प्रकारच्या पिनकोड तुम्हाला माहित नसेल ते पोस्टाला पण विचारू शकता, पोस्टवाल्यांकडे पिनकोड असतात सगळेवाले. ओके, तर खालील प्रकारच्या उणिवा असलेला अर्ज नाकारला जाण्याचा नाही. आता कोणत्या प्रकारे बघू शकता. वरील अनुक्रमांक 1 मधील विविध पात्रता धारक न करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज, त्यानंतर मजकूर अपूर्ण किंवा चुकीचे भरलेले अर्ज व स्वारी नसलेले अर्ज, म्हणजे सिग्नेचर नसलेले अर्ज. त्यानंतर इथं जे आवश्यक शैक्षणिक व अर्थानुसार स्वसाक्षीत प्रति जोडलेले नसलेले अर्ज, त्यानंतर विविध नमुदीत प्राप्त नसलेले अर्ज. त्यानंतर या पदांकरिता सर्व अटी व शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे राहतील. नियुक्ती संदर्भात सर्व अधिकार सक्षम प्राधिकाऱ्याकडे राहून ठेवण्यात आले आहे. ओके, तर तुम्हाला याच्याबद्दल काही चूक तुमची काही झाली तर तुमचा अर्ज इथं बाद होणार आहे. इथं 4 नोट्स अटी दिलेल्या आहे त्यांनी. ओके, नाकारण्यात येईल. या 4 पैकी तुमचं काही जर चूक वगैरे असेल तर. इथं आता अटी आणि शर्ती हे आपल्याला इम्पॉर्टंट असणार आहे. सदर जाहिरातीनुसार पेसा क्षेत्रातील रिक्त पदांवर नियुक्त करायची असल्यास स्थानीय अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना प्राधान्य नियुक्ती देण्यात येईल. ओके, त्याच्यानंतर इथे लिहिले वरील नियुक्ती केवळ पेसा क्षेत्रातील शाळातील रिक्त पदांवर राहील. त्यानंतर इथे लिहिले नियुक्ती आदेश प्राप्त होताच तात्काळ नियुक्ती दिलेल्या शाळेवर हजर राहावे लागेल. म्हणजे तुम्हाला जसंही तुम्हाला कधी बोलण्यात आलंय की तुम्हाला इथं आता रुजू व्हायचंय व आता शाळेवर तुम्हाला आता लगेच हजर राहण्यासाठी लगेच जावं लागणार, जे तुम्हाला तारीख दिली जाईल त्या तारखेच्या आत. मानधन इथं दिलेलं आहे 20,000 रुपये प्रति महिना. कोणत्याही इतर लाभा व्यतिरिक्त देय राहतील. ओके, 20,000 रुपये राहतील. शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद गडचिरोली यांच्याशी विविध अटी शर्ती मान्यता असल्यास करारनामा करणे आवश्यक राहील. करारनामा तुमच्याकडून करून घेणार, ते हमीपत्र लिहून घेणार आहे. कटांतरी पद्धतीची भरती असणार, त्यासाठी इथे लिहिलेलं आहे त्यांनी खाली. आपण त्या तुम्हाला मी सांगणार आहे इथं. तर बंधपत्र हमीपत्र नियुक्तीच्या कालावधी करार पद्धतीने शिक्षण पदाचे विविध काम पूर्ण करायची जबाबदारी त्या उमेदवाराची राहील. त्यानंतर लिहिले या आशयाचे बंधपत्र हमीपत्र लागेल. त्यानंतर सदर बंधपत्र हमीपत्रामध्ये करार पद्धतीने नियुक्त देताना शासनाने विविध केलेल्या अटी व शर्ती विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असल्याबाबतच्या तसेच करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींकडून नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही. त्यानंतर लिहिले नियुक्ती प्राधिकारी यांनी दिलेले पदस्थापना ही अंतिम राहील. याकरिता कोणत्याही प्रकारचे बाह्य दबाव आणता येणार नाही. त्यानंतर इथे लिहिले वरील सेवा देण्याची वैद्यकीय दृष्ट्या सक्षम असल्याबाबत जिल्हा शासकीय चिकित्सालय म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारीकडून आपल्याला तालुका ग्रामीण यांच्याकडून वैद्यकीय प्रमाणपत्र आपल्याला बनवून घ्यायचं, किंवा आपल्याला काही आजार वगैरे आहे का नाही आपल्याला चेक करतील ते. ओके, अशा पद्धतीने लिहिले अनिवार्य राहील ते आपल्याला. त्यानंतर इथे लिहिले सदर कटांतरित तत्वावरील नियुक्ती दरम्यान कोणत्याही आकस्मिक घटना घडल्यास कोणत्याही प्रकारचे अनुकंपा लाभ, विमा लाभ अथवा इतर लाभ देय ठरणार नाही. सदर नियुक्ती हे अगदी तात्पुरत्या स्वरूपात असल्याचे शासन निष्कर्षानुसार विविध केलेले मानधन व्यतिरिक्त इतर कोणतेही लाभ अनुशय ठरणार नाही. त्यानंतर इथे लिहिले बंधपत्र हमीपत्र नियुक्तीच्या कालावधीत कोणत्या प्रकारात गैरवर्तन घडवल्यास अथवा गंभीर स्वरूपाची तक्रार प्राप्त झाल्यास
आपल्याला पूर्व सूचना न देता नियुक्ती रद्द करण्यात येईल. ओके, हे तुम्हाला नीट समजलं असेल आता. 11 नंबरला शेवटचा, सदर आदेशाद्वारे नियुक्त उमेदवारांना प्राध्यापकांचा पदाचा अतिरिक्त प्रभाव तसेच आर्थिक व प्रशासकीय अधिकारी देय राहणार नाही. सदर उमेदवारांना केवळ उपाध्यायाचे कामे देण्यात येतील. तसं इथं लिहिलेलं आहे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा गडचिरोली, शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा गडचिरोली. ओके, अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. आपल्या आता फॉर्मची दाखवतो तुम्हाला, ते फॉर्म आता इथं हा फॉर्म भरायचा आपल्याला. फॉर्म कसा भरायचा ते पण मी तुम्हाला दाखवतो. सगळ्यात फॉर्म बघू शकता तुम्ही. कटांतरी शिक्षण पदासाठी अर्ज नमुना. अशा प्रकारे आपल्याला अर्ज नमुना म्हणजे आपला फॉर्म असणार आहे. ओके, आता आपण आता फॉर्म आता इथं बघूया कशा पद्धतीने असणार आहे मित्रांनो. आता इथे लिहिले प्रति आपल्याला ऍड्रेसवर पाठवायचा आहे. इथं माननीय शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा गडचिरोली, दुसरा माडा, आणि आपला पिनकोड टाकून द्यायचा. पिनकोड आपल्याला माहित नसेल तर विचारून घ्यायचा पोस्टावाल्यांना. सगळ्यात इथं आपल्याला या ठिकाणी स्वतःचा फोटो लावायचा. इथं पासवर्ड आकाराचा फोटो लावला, त्याच्यानंतर इथं व फोटोवर स्वतःची सिग्नेचर करायची. म्हणजे इथं क्रॉस साईन जी आपण म्हणतो ना, अर्धी फोटोवर अर्धी खाली, असे अर्धी खाली अर्धी फोटो क्रॉस साईन मारून द्यायची. त्यानंतर इथे लिहिले विषय कटांतरी शिक्षण पदासाठी करण्याचा अर्ज. त्यानंतर इथं आता संपूर्ण नाव लिहायचं आहे आपलं. याची प्रिंटआउट मारून घ्यायची सगळ्यात आधी. इथं मध्ये लिहायचं मराठीमध्ये आडनाव प्रथम. इथं मराठीमध्ये आपल्याला आडनाव म्हणजे आपलं सरनेम टाकायचं, लगेच स्वतःचं नाव टाकायचं नाव मराठीमध्ये. इथं मराठीमध्ये लिहायचं स्वतःचं नाव, जे पण आपलं नाव असेल तसं. त्यानंतर वडिलांचे नाव टाकायचे, नंतर पतीचे नाव टाकायचे. जर महिला असेल तर पतीचे नाव टाकतील, आणि पुरुष असेल तर वडिलांचं नाव इथं टाकून द्यायचं आपल्याला. त्यानंतर आपण स्त्री आहे का पुरुष आहे ते आपण इथे लिहून टाकायचं, स्त्री पुरुष. ओके, त्यानंतर इथं पत्रव्यवहाराचा पत्ता व दूरध्वनी क्रमांकासह टाकायचा आहे. पत्रव्यवहाराचा पत्ता म्हणजे आपल्याला इथं आपला ऍड्रेस टाकायचा आहे, आणि आपला दूरध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर टाकायचा आहे. आपला संपूर्ण ऍड्रेस टाकायचा आहे. जसं की इथं जे पण तुमचं कॉलनीचं नाव असेल, तुमचं एरिया कोड, एरियाचा जवळचं काही मंदिर वगैरे जे असेल ते टाकायचं आहे. त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे, जिल्हा तालुका सगळं टाकायचं, आणि गावाचं नाव टाकायचं आहे, आणि आपल्याला इथं आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा खाली. ओके, अशा पद्धतीने आपल्याला लिहून घ्यायचं आहे. अर्जदार किंवा जात प्रवर्गात असणाऱ्या योग्य ठिकाणी अशी खून करावी, म्हणजे बरोबरची खून आपल्याला करायची. जे आपण कास्टमध्ये येत असाल तसं की इथं लिहिलंय पहिल्या बॉक्समध्ये अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, असं जे आपण कॅटेगरी असाल असं आपल्याला टिक करून द्यायची. जसं मी एक्झाम्पल म्हणून इथं क्लिक करून दाखवलं तुम्हाला, असं टिक करायची आपल्याला. ओके, त्यानंतर इथं पुढे यायचं. हे झाल्यानंतर इथं कास्ट दिलेले आहे, सगळ्या कास्टसाठी इथं दिलेले नावं. त्यानंतर आता इथं पुढे मागासवर्गीय असल्याचा जात मागासवर्गीय काही आपण असला असतं त्यामध्ये आपल्याला इथं जात लिहायची. आपण मागासवर्गीयांची जात जी असणार आहे आपली, म्हणजे आता तिथं एसटी कॅटेगरी तुम्ही एसटी मध्ये येतं, आपण ते आता लिहू शकता इथं. जसं की इथं नाव आपल्याला माहिती असतील आपल्या कॅटेगरीचं नाव टाकायचं आहे. ओके, त्यानंतर 5 नंबरला अनुसूचित जमाती मधील उमेदवारांना पेशा क्षेत्रातील रहिवासी आहेत काय. आपण पेशा क्षेत्रामधले असाल अनुसूचित जमातीमधले, इथं होय नाही लिहायचं आपल्याला, हो किंवा नाही लिहायचंय. ओके, त्याच्यानंतर अर्जदाराची जन्मतारीख अक्षरी शालांत प्रमाणपत्राद्वारे लिहायची, अक्षरीमध्ये लिहायची. जसं आता एक्झाम्पल मध्ये मी आता माझी जन्मतारीख सांगतो तुम्हाला, 20/6/97. तर इथं 20 मराठीमध्ये लिहायचे, 20 लगेच 6/1997 असं लिहायचंय. त्यानंतर इथं तारीख टाकायची, आता महिना व वर्ष टाकायचं इथं मित्रांनो. ओके, तारीख महिना वर्ष, म्हणजे इथं 20 तारीख आहे माझा जन्म, इथं लगेच महिना 6/06, त्यानंतर 1997 अशा प्रकारे. ओके, त्यानंतर जाहिरातीच्या तारखेस उमेदवारांचे वय. तर आपल्या या तारखेमध्ये काय वय आपण ते कॅल्क्युलेट करून टाकून द्यायचे. काय एज कॅल्क्युलेटर मोबाईलमध्ये तिथं पण डाउनलोड करू शकता, व आपल्या एज आपला काढू शकता किती. नाही तुम्ही अंदाजे पण टाकू शकता, 25, 26, 27 मोजून वगैरे. अर्जदाराची शैक्षणिक अर्हता टाकायची मित्रांनो इथं. शैक्षणिक अर्हता पात्रता अनुक्रमांक दिलेला आहे इथं. त्यानंतर उत्तीर्ण वर्ष, त्यानंतर बोर्ड आणि विद्यापीठ कोणते, एकूण गुण, त्यानंतर प्राप्त गुण व शेकडो गुण असे लिहायचे आपल्याला. सगळ्यात आधी एचएससी मध्ये आपल्याला किती गुण, एचएससी मध्ये आपल्याला उत्तीर्ण वर्ष टाकायचं आहे. जसं एक्झाम्पल एचएससी आपली कधी 2012 झाले, 2012 टाकायचं इथं. ओके, 2000 इथं टाकायचं आहे 12, अशा पद्धतीने. एचएससी म्हणजे 10वी. ओके, बोर्डाचं नाव टाकायचं, जे पण आपलं बोर्ड असेल. ओके, त्याचा मार्कशीट आपलं दिलं गेलं असेल तिथे टाकून द्यायचं. एकूण गुण म्हणजे आपल्याला एकूण किती मार्कांची परीक्षा होती ती पूर्ण. एक्झाम्पल साठी मी 600 लिहिलंय, असे एक्झाम्पल मी 600 गुणांची होती असं लिहिलंय. 600 पैकी तुम्हाला किती गुण मिळाले, तर मी 400 मिळाले. त्याच्यानंतर इथे टक्के किती मिळाले आपल्याला ते लिहायचे.
मग टक्क्यासाठी आपल्याला किती मिळाले, 70%, 85%, त्याला टाकायचे. इथं 75% मी असे एक्झाम्पल लिहितो. इथं 75% मला मिळालेले असं. अशा पद्धतीने आपल्याला लिहून घ्यायचं आहे मित्रांनो. ओके, असं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तिथं पेनामुळे असं थोडं झालेलं आहे मिस्टेक. त्यानंतर इथं 12वीचं पण तसंच टाकायचं आहे. त्याच्यानंतर 12वीचं टाकल्यानंतर 12वीचं वर्ष, त्यानंतर बोर्ड कोणतं आहे, किती जणांची परीक्षा होती, प्राप्त गुण आणि टक्के टाकायचे. त्यानंतर असं बीएडचं पण टाकून घ्यायचंय. त्यानंतर टीईटीचं पेपर 1चं टाकून घ्यायचंय. टीईटीचा पेपर 2चं पण टाकायचंय. टीईटीचं टाकून घ्यायचंय. परत स्पेशल टीआयएटीचं असेल तर त्याचं टाकून घ्यायचंय. वर्ष वगैरे परीक्षा काही दिलेला होता, संपूर्ण माहिती इथं दिलेली मराठीमध्ये असल्यामुळे तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दाखवलेलंच आहे. पदवी असेल तर पदवीचं टाकून द्यायचंय, बोर्ड वगैरे, टक्केवारी वगैरे किती. त्यानंतर पदवीचं असेल तर ते टाकून द्यायचंय. त्यानंतर बीएड झालं असेल तर बीएडचं लागेनच आपल्याला, डीएडचं तर लागणारच आहे. इतर आपण शिक्षण असेल ते आपण भरू शकतो अशा पद्धतीने. त्यानंतर राष्ट्रीय आपल्याला लिहायचं, राष्ट्रीय कोणते आपण राष्ट्रीय लिहायचं आपलं, राष्ट्रीय इंडियन. ओके, भारत देश. तर महाराष्ट्राचा मूळ रहिवासी आहात काय, आपल्याला इथं होय नाही मध्ये लिहायचे. आपल्याला इथं होयच लिहायचे जास्त करून महाराष्ट्रातले इथं भरणारे फॉर्म. वरून नमूद केलेला तपशील माझ्या माहितीप्रमाणे सत्य आणि बरोबर आहे. ज्या पदासाठी विविध केलेले अर्हता माझ्याकडे आहे याची खात्री करूनच मी अर्ज सादर करीत आहे. मी आणखी असेही प्रमाणित करतो किंवा करते की वर दिलेली माहिती खोटी अगर चुकीची आढळून आल्यास नियुक्ती रद्द करण्यात येईल व त्या अनुषंगाने होणाऱ्या इतर कारवाईस मी पात्र राहील. त्याबद्दल माझी कोणतीही तक्रार नाही. तुम्ही जे पण डॉक्युमेंट देताय ते माझे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे. त्याच्यामध्ये काही चुकीचं काही दिलेलं नाही. त्यासाठी चुकीचा कधी आढळून आला तुम्ही माझ्यावर कारवाई करू शकता, असं आपल्याकडून लिहून घेणार आहे. त्यानंतर आपलं ठिकाण, आपला दिनांक टाकायचा आहे आणि आपल्या अर्जदाराची सिग्नेचर करायची, स्वाक्षरी म्हणजे सिग्नेचर करून टाकायची. त्यानंतर आता खाली यायचंय. त्यानंतर आपल्याला इथं आता इम्पॉर्टंट असणार आपला स्टॅम्प पेपर लिहून द्यायचा आहे. अशा पद्धतीने स्टॅम्प पेपर आहे, बघू शकता तुम्ही. मला वाचून दाखवतो थोडा बहुत स्टॅम्प पेपरचा. आता एक्झाम्पल दिलेले स्टॅम्प पेपर कशा पद्धतीने असणार आहे, काय लिहायचंय. तर परीक्षा क्षेत्रातील रिक्त पदांवर कटांची पद्धतीने अगदी तात्पुरत्या स्वरूपात प्राथमिक शिक्षण पदाकरिता विविध अर्हताधारक उमेदवारांना नियुक्ती संबधाने करण्याच्या करारनामा नमुन्यासाठी असणार आहे. इथं आपल्या ₹100 स्टॅम्प पेपरवर आपल्याला असं लिहायचंय, हे सोडून फक्त वरचं. ओके, तर ₹100 स्टॅम्प पेपर एवढं आपल्याला करारनामासाठी इतकं लिहायचंय. ₹100 स्टॅम्प पेपर लिहायचंय. एवढं आपल्याला टाईपरायटर करून टायपिंग करून घ्यावं लागेल. याची पण प्रिंट तुम्ही काढू शकता. इथे प्रिंट आउट काढून घ्या, ₹100 स्टॅम्प. आणि हा प्रिंट आउट आपल्याला लागणार आहे मित्रांनो. ₹100 स्टॅम्पवर आपल्याला लिहून द्यावं लागणार आहे. तिथं सगळं नाव वगैरे लिहावं लागेल आपल्याला. लिहून घेणार व लिहून देणार. लिहून घेणार त्याच्याकडून लिहून घेणार त्याचं येणार आहे, लिहून देणार कोणी त्याचं येणार आहे इथं. ओके, शैक्षणिक अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद गडचिरोली. ओके, इथं नाव टाकायचं असं श्रीमती या श्री जे पण असेल ते आपला महिला पुरुष ते नाव टाकायचं. पत्रा व्यवहाराचा पत्ता जो असला आपला तो पत्ता टाकून द्यायचा आहे आपला संपूर्ण. ओके, त्यानंतर इथं पूर्ण माहिती वाचून घ्यायची. मी अशा पद्धतीने लिहायचं, मी वरील कारनामा लिहून देणार विविध करता उमेदवार असून शासनाचे पत्र 15 जुलै 2024 मधील निर्देशानुसार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांचे दिनांक 14 जुलै 2024 चे पत्रानुसार पेशा क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त पदांची कटांतील तत्वावर नियुक्त करण्यात आवेदन पत्र सदर केले असून शासनाने ठराव दिलेल्या खालील अटी शर्ती मला मान्य असून याद्वारे कोणत्याही दबावाखाली न येता मी कारनामा लिहून घेणार शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या समक्ष कारनामा लिहून देत आहे. ओके, अटी आणि शर्ती पण इथे लिहिले गेलेलं आहे. अशा पद्धतीने लिहिल्यानंतर इथं अटी व शर्ती आपण हे पण वाचून घेऊया एकदा. आता नीट लक्षात ठेवायचं मित्रांनो, मी संपूर्ण माहिती देतो तुम्हाला. वरील नियुक्ती ही शासनाच्या पुढील सूचनेपर्यंत राहील. त्यानंतर इथं लिहिले शासनाकडून पदभरतीबाबत नव्याने आदेश प्राप्त झाल्यास माझी नियुक्ती पूर्व सूचना न देता संपुष्टात आणण्याचे व स्वसवी अधिकार नियुक्ती प्राधिकार राहतील. त्यानंतर 3 नंबरला सादर केलेले शैक्षणिक व्यावसायिक व दस्तावेज खोटे असल्याचे प्राप्त तक्रारानुसार चौकशी व अंती आढळून आल्यास दिलेले नियुक्ती रद्द होण्यास व उचित फौजदारी कारवाई प्राप्त राहील. चुकीचे काही चुकीचं लिहिलेलं असेल की चुकीचे डॉक्युमेंट दिलेले असतील, बनावट डॉक्युमेंट जे येतात असे काही सापडल्या आल्यास तुझ्या कारवाई होणार आहे आणि त्या फौजदारी गुन्हा तुमच्या होऊ शकतो. त्यानंतर इथे लिहिलं हे आदेश प्राप्त होताच तात्काळ नियुक्तीचे दिलेले शाळेवर
हजर राहील, म्हणजे ज्या तुम्हाला तारीख दिलेली जाईल हजर होण्यासाठी, त्या तारखेवर तुम्हाला हजर राहण्याने इथं लिहून ठेवायचं आहे, म्हणजे तुम्हाला लिहून द्यायचं असं नाही. पण मानधन जे असणार आहे प्रति महिना 20,000 रुपये असणार आहे इथं. इथं त्यांनी हे पण इथं लिहून दिलेलं आहे. त्यानंतर पुढे आता बघूया इथं. त्यानंतर करार पद्धतीने नियुक्तीच्या कालावधीत शिक्षकीय पदाचे विविध काम पूर्ण करायची जबाबदारी माझी राहील. त्यानंतर 7 नंबरला असं लिहायचंय, शासनाने विहित केलेल्या अटी शर्ती विभागाने निश्चित केलेल्या अटी व शर्त मला मान्य राहतील. त्यानंतर तसेच नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी केली जाणार नाही. नियुक्ती प्राधिकार यांनी दिलेली पदस्थापना ही मला मान्य राहील. या पदाकरता कोणत्याही प्रकारची बाह्यस्थ दबाव राहणार नाही. अशा पद्धतीने लिहून द्यायचं 8 नंबरला. 9 नंबरला काय लिहायचं अशा प्रकारे लिहून द्यायचं आपल्याला. वरील सेवा देण्यास वैद्यकीय दृष्ट्या सक्षम असल्याबाबतच्या जिल्हा शल्य चिकित्सालय मतलब आपलं जिल्हा रुग्णालय जे असतं आपलं गव्हर्नमेंटचं वैद्यकीय अधिकारी जे असतील तिथले तालुका ग्रामीण रुग्णालयाचे यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र आपल्याला जे आपण रुजू होणार तिथं रुजू होताना आपल्याला इथं द्यायचे, त्यांच्याकडे सादर करायचं आहे. मी सादर करेन असं ते लिहायचं, मला सादर करून देईन बा, मी जसं रुजू येईन बा तसं वैद्यकीय प्रमाणपत्र माझे बनवून देणार आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटल करून. त्यानंतर सदर कटांतरी तत्वावरील नियुक्तींची दरम्यान कोणतेही आकस्मिक घटना घडल्यास कोणत्याही प्रकारची अनुकंपा व विमा अथवा इतर शासकीय लाभ देय ठरणार नाही. सदर नियुक्ती ही सदर तात्पुरत्या स्वरूपात असल्याने शासन निषेकानुसार कोणतेही लाभ अनुश्रेय ठरणार नाही. त्यानंतर 11 नंबरला येते बंद पत्र हमीपत्र. नियुक्तीच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन घडल्यास अथवा गंभीर स्वरूपात तक्रार प्राप्त झाल्यास कोणत्याही पूर्व सूचना न देता नियुक्ती रद्द करण्यात येईल ही मला जाणीव आहे. त्यानंतर इथं 12 नंबरला असं लिहायचे मित्रांनो, टाईप करून घ्यायचा लिहून. मुख्याध्यापक पदाचा अतिरिक्त प्रभार तसेच आर्थिक प्रशासकीय अधिकारी या संबंधाने मला दावा करता येणार नाही. ओके. त्यानंतर इथं आपलं मी करारनामा लिहून देणार, जो लिहून देणार असला तर आपलं नाव टाकायचं, श्रीमती व श्री जे पण असेल त्यांचं नाव टाकायचं, महिला पुरुष. मला वरील सर्व अटी व शर्ती मान्य असून बंधकारण राहील. त्यानंतर दिनांक टाकायचा, ज्या दिवशी तुम्ही 100 रुपये स्टॅम्प लिहिणार त्या दिवसाचा दिनांक. त्यानंतर इथं येईल. त्यानंतर इथं लिहून देणाऱ्याचे नाव लिहून देणारे नाव, आपलं नाव टाकायचं इथं नाव सगळ्यात आधी. त्यानंतर खाली आपलं सिग्नेचर म्हणजे साईन करायची. त्यानंतर साक्षीदार पण लागणार आहे, साक्षीदाराचं नाव आणि सिग्नेचर लागणार, 2 साक्षीदार लागणार आहे. तो आपला स्टॅम्प पेपर लिहून देऊन तोच एक साक्षीदार होऊन जातो. स्टॅम्प वालेच करून देतं नाही तर ते आपण 2 मित्र आपले कोणी पण जवळपासचे 2 मित्र परिवारामध्ये घेऊन जायचे, त्यांचं इथं नाव आणि त्याला सिग्नेचर करायची, पुढेच इथं नाव त्याच्या पुढे त्यांचं सिग्नेचर करून टाकायची. अशा प्रकारे 2 साक्षीदार आपल्याला द्यायचे मित्रांनो. ओके. तर संपूर्ण माहिती मी आता संपते आपली. आता मी तुम्हाला स्टॅम्प पेपर कसा बनवा ते पण सांगितले, डॉक्युमेंट पण सांगितलेले आहे, अर्ज तुम्हाला कसा भरायचा ते पण मी सांगितले संपूर्णपणे. तुम्हाला पत्ता अजून एकदा लागला तर पत्ता कोणता आहे तो पण मी तुम्हाला दाखवून देतो एकदा परत. तर पत्त्यासाठी तुम्हाला इथं वरती यावं लागेल, तो पत्ता तुम्हाला दाखवून देतो मी एकदा. तो हा पत्ता आहे तो माननीय शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद गडचिरोली 2रा माळा. त्याच्यानंतर पिनकोड टाकून द्यायचा आहे, बस एवढं आपल्याला टाकायचं आहे. शॉर्टकट आहे. पिनकोड आपल्याला माहित नसेल आपण पोस्ट ऑफिसवाल्याला विचारून घ्यायचं, त्यांना असा ऍड्रेस दाखवायचा, ऍड्रेसचा पिनकोड काय आहे आम्हाला सांगायचं, कॅम्प्युटरवर चेक करून तुम्हाला सांगून देतील. एवढं मला पण नाही माहिती गडचिरोलीचा पिनकोड काय नाही, ते इंटरनेटवर तुम्ही शोधू शकता, नाही तर तिथून पण विचारू शकता शॉर्टकटमध्ये. ओके. संपूर्ण माहिती मी सांगितलेली आहे. तुम्हाला अर्ज कसा भरायचा ते पण मी सांगितलेले आहे. आता याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. ओके. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक जरूर करून ठेवायचे, कारण एक लाईक आम्हाला मोटिवेशन मिळतं, कारण की असेच व्हिडिओ मी डेली टाकत असतो सगळ्यांसाठी. गव्हर्नमेंट GR, गव्हर्नमेंटच्या भरती, प्रायव्हेट जॉब, गव्हर्नमेंट जॉब, सगळे जॉब आपल्या व्हिडिओवर आपल्या अपडेटेड असतात. पीक विमा योजना, शेतकरी योजना, सगळ्या योजना आपणची व्हिडिओ आपण टाकतो, GRs वगैरे बरे. तर अशा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या जे शिक्षक लोकांना इथं फॉर्म भरायचा असेल तर आपल्या मित्र परिवारांना इथं शेअर करायचा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्यांना चांगली अपॉर्च्युनिटी कटांती पद्धतीवर त्यांना काही जॉब वगैरे करायचा असेल अनुभवासाठी ते करू शकता. त्यांना सांगा चांगली अपॉर्च्युनिटी शेअर करा. आणि तुम्ही कधी चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. आणि माझ्या ऑफिशियल चॅनल लिंक पण दिलेलं आहे तिथं, इंस्टाग्राम, फेसबुक झालं, त्यानंतर टेलिग्राम झालं, तिथं पण मला फॉलो करा, तिथं पण अपडेट वगैरे मी देत असतो. त्यानंतर मला सेकंड चॅनल पण लिंक दिलेली आहे ट्रेडिंग रिलेटेड. ट्रेडिंग चॅनलची लिंक आहे, तिथं ट्रेडिंगची व्हिडिओ बनवत असतो आणि ते ट्रेडिंग शिकवत असतो लोकांना लाईव्ह मध्ये पण.
इथं पण मला सबस्क्राईब करून ठेवा आणि ह्या चॅनलवर नवीन असाल त्यांना सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं आहे. नोटिफिकेशन बेल आयकन पण वाढवून ठेवा, कारण की येणारा व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला बघण्यासाठी मिळेल. मित्रांनो, असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गाईज, जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.